जय सद्गुरू. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? हो, मी पण मस्तच आहे. तेजस्वी रॉकेट चॅनलमध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. तर बघा, आता सकाळचे वाजले 11 आणि घरातली सगळी कामं झालेली आहेत. तर आपल्या ह्या व्लॉग आता इथून सुरुवात होते. तर बघा, आता मस्तपैकी एप्रिल महिना निघाला आहे आणि सगळ्या गृहिणींची आता वाळवणीचे साठवणीचे पदार्थ जे आपण म्हणतो ते करायला आता सुरुवात झालेली आहे. तर तसंच आजपासून आपल्याही ह्या साठवणीच्या पदार्थाची सुरुवात होते. तर आज मी पहिल्यांदा काय काय करणार आहे वगैरे आज पहिल्या दिवशी हे सगळं तुमच्याशी मी यापुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे तुम्हाला समजेल की मी आज काय काय करणार आहे आणि काय काय कुठे कुठे जाणार आहे. तर पहिला पदार्थ म्हणजे आज आपला असा आहे की माझ्याकडे असा संपला होता मसाला. तर म्हटलं चला आपण म्हणजे तुमच्या भाषेमध्ये लाल तिखट किंवा लाल मसाला आपण जो म्हणतो तो मी आज तुमच्याशी शेअर करणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि कोणी माझ्या चॅनलवर आज नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला, तर आपल्या व्हिडिओला आपण आता इथून सुरुवात करूया. तर बघा, मसाला करण्या अगोदर आपली प्रोसेस असते म्हणजे मिरच्या सुकवण्याची. कारण कडकडीत जर मिरच्या जर वाळल्या नाही ना तर आपला मसाला खराब होण्याची फार शक्यता असते. तर मस्त कडकडीत ऊन त्यांना द्यायला पाहिजे 2 ते 3 दिवस. तर मी 2 दिवस अगोदर छानपैकी कडकडीत उन्हामध्ये वाळवल्या होत्या. तरी पण आज मसाला करायचा आहे म्हणजे आज मसाला कुटायला जायचा आहे ना, म्हणून मी आज म्हटलं चला परत एकदा ह्या मिरच्यांना ऊन देऊया. तर थोडा वेळ का होईना ऊन चांगलं लागलं ना की आपला मसाला पण म्हणजे वाटण्यासाठी छानपैकी तयार होतो. तर इथे मी 4 किलो मिरच्या आणलेल्या होत्या. तर 1 किलो बेडकी, 1 किलो पटना, 1 किलो शंकेश्वरी, अर्धा किलो काश्मीरी आणि अर्धा किलो लवंगी मिरच्या, अशा सगळ्या ह्या मिरच्या मी आता छानपैकी उन्हामध्ये वाळत घातल्यात. आणि मग उन्हामध्ये वाळल्या ना की मग आपण त्या तशाच घेऊन जाणार आहोत. तर छानपैकी आपले मस्त असे धाण्यांचा ॲरोमा एवढा सुंदर सुटला आहे ना, झाले आपल्या आता भाजून हे धणे. तर हे धणे मी 300-350 ग्रॅम माझे धणे आहेत 4 किलो मिरचीसाठी. तर मला जरा तिखट मसाला पाहिजे, त्यासाठी मी हे 350 ग्रॅम घेतले. तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून 50 ग्रॅम वाढू शकता. तर हे बघा, असे 350 ग्रॅम मी घेतले. धणे मस्त भाजून झालेत आपले. आता टाकते जिरं. तर जिरं पण घेतलं आहे मी इथे पाव किलो. पण छानपैकी मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. सगळं साहित्य आपल्याला गरम मसाल्याचं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं, आपला मसालासुद्धा छान लागतो आणि चवीलासुद्धा सुंदर लागतो. आपला मसाला सुंदरच होतो. तर मिक्स मसाला करायला घेतला आहे आम्ही. असं वेगवेगळं नाही करणार आहे. मिरची पावडर आणि आपलं हे सामान वगैरे असं हे सगळं मिक्स करणार आहे मी याच्यामध्ये आणि दळून आणणार आहे गिरणीतून. भाजून सुंदर झालेत आणि ॲरोमा पण खूप छान सुटला आहे. तर आता हे पण मी काढून घेते आहे. ह्याच्यामध्येच मिक्स करणार आहे आता घेतले मस्तपैकी मसाला मिरची भाजायला. तर ही मसाला मिरची आहे 40 ग्रॅम. कारण 4 किलोच्या प्रमाणाने 40 ग्रॅम आपल्याला बाकीचं सगळं साहित्य लागणार आहे. पण 1-2 साहित्य असे आहेत की ते फक्त 20 ग्रॅम मी वापरणार आहे मसाल्यामध्ये. बाकीचं सगळे 40 ग्रॅमच आता मी वापरणार आहे. याच्यामध्ये छानपैकी असे भाजून घेणार आहे. आता झाली आता मसाला मिरची भाजून आपली छानपैकी. आता दुसरे मसाले पण मी घालते आता ह्याच्यात लगेच. तर पाहू शकता, मिरी आहे. आता हे सगळं एकत्र टाकणार आहे मी, कारण हे काय छोट्या छोट्या वस्तू आहेत ना. त्रिफळा 40 ग्रॅम, सगळं 40 ग्रॅम आता आहे. नंतर आहे कपूर बावची 20 ग्रॅम. नंतर चक्री फूल आहे 40 ग्रॅम. नंतर हे जायपत्री, नंतर मायपत्री 40 ग्रॅम त्यामुळे सगळं, आणि त्रिफळा हे सगळं आता मी एकत्र छानपैकी मस्त भाजून घेणार आहे. करपवायचं नाही आहे जास्त. घेते दालचिनी टाकून. तर दालचिनी पण 40 ग्रॅमच घेतली मी. ती पण छानपैकी मस्तपैकी अशी भाजून घ्यायची कुरकुरीत. आता घेतलं शहाजिरं. तर शहाजिरं पण ग्राम हे 20 ग्रॅम आहे शहाजिरं. आणि त्याच्यामध्येच आता मी थोडीशी बडीसोप पण टाकते, कारण एकत्रच आता भाजून घेतले. ही पण 20 ग्रॅम आहे बडीसोपसुद्धा. तर 20 ग्रॅमच घेतले मी, जास्त नाही घेतले, कारण बडीसोपने कसं थोडंसं गोडीसपणा येतो म्हणून. तर छानपैकी आता भाजून घेते. झाल्या छानपैकी भाजून. आता टाकते मसाला मिरची. तर ही आहे 25 ग्रॅम. लहान मिरची आहे आपली साधी, आपण नेहमी वापरतो ती पण छान भाजून घ्यायची. आता 40 ग्रॅम तमालपत्र,
आणि दगडफूल एकत्रच भाजून घेणार आहे छानपैकी. तर बघा आपलं सगळं सामान भाजून झालं, सगळं करून झालं आहे. मिरच्या पण मी बघाशी तुम्हाला दाखवलंच आहे, उन्हामध्ये टाकल्या होत्या, तर छान मस्त कडकडीत झाल्यात त्या आता. तर चला आता मी घेऊन चालले आता दळायला मशीनवरती, कांडपवरती, कारण मशीनवर नाही नेणार आहे, कांडपवर नेणार आहे. तर थांबा तुम्हाला दाखवते आता मिरच्या. बघा मी सगळं भरलं आहे ते. तर बघा सगळ्या मिरच्या आपल्या भरून झाल्यात मस्त. मी सगळ्या भरून घेतल्यात कारण माझ्याकडे मोठी पिशी नव्हती. तर असं मी सगळ्या पिशीमध्ये आता भरून घेतलं आहे सगळं भाजलेलं सामान वगैरे सगळं. आणि मिरची पावडरसुद्धा करायची ना, म्हणून एवढ्या मिरच्या आहेत. तर चला आता आपण जाऊया कांडपवर. हा मस्त, काय मस्त कलर आलाय बघा, किती सुंदर कलर आलाय, छानच. तर बघा आपला मसाला मस्तपैकी असा थंड झालाय. आता मस्तपैकी थंड करून घ्यायचा मसाला. आणल्यानंतर सगळं असं ओतून घ्यायचं कशामध्ये तरी, मोठ्या भांड्यामध्ये. आता माझ्याकडे मोठ्या भांड्यामध्ये आता हेच परतच होती, तर त्याच्यामध्ये मी काढून घेतला हा सगळा मसाला बघा आणि मिक्स केला आता पूर्ण छानपैकी. आणि थंड पण झाला आहे आता बऱ्यापैकी तो खूप. बघा इकडे थंड झाला आहे आता मस्तपैकी. आता आपण भरून ठेवायचा आहे हा. तर पहिल्यांदा आता इथे मी घेतले हिंग बघा, हे असं हिंगाचे खडे ठेवून द्यायचे. याच्यामध्ये हिंग टाकणं इम्पॉर्टंटच आहे, कारण त्याच्याने आपलं कसं मसाल्याला बुरशी नाही लागत किंवा हवा लागत नाही. आपण म्हणतो ना हवा लागते किंवा बुरशी लागते, तसं काही होणार नाही. कारण हिंग कसं आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मसाला छान टिकतो हिंगामुळे, आणि छान वास पण येतो आणि टिकायला सुद्धा मदत होते. त्यामुळे हिंगाचे खडे हे तुम्ही आवर्जून मसाल्यामध्ये टाकाच, कारण त्याच्याने मसाला वर्षभर आपला चांगला राहतो, कारण आपण हा वर्षभर साठवतो ना हा मसाला. तर आता चला आपण भरूया आता. तर थोडंसं खाली हिंगाचा खडा टाकायचा आहे आणि मग त्याच्यानंतर हा मसाला सगळा असा भरून घ्यायचा. तर आता माझ्याकडे नाही आहे काचेची बरणी वगैरे, तर मी प्लास्टिकच्या बरणीमध्येच भरते. तुमच्याकडे जर काचेची बरणी किंवा ह्याची काय म्हणतात त्याला, त्याची बरणी असेल ना चिनी मातीची वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता आणि छानपैकी पॅक करून ठेवू शकता. तर मी आता याच्यामध्येच भरून घेणार आहे सगळं प्लास्टिकच्या बरणीमध्ये. माझ्याकडे प्लास्टिकच्याच बरण्या आहेत. तर बघा किती मस्त आपल्या मसाल्याला कलर आणि सुंदर, आणि एवढा ॲरोमा सुटलाय पूर्ण घरामध्ये, नुसता ॲरोमा सुटलाय मसाल्याचा दणदणून. तर खूपच सुंदर झालाय. तुम्ही पण करून बघा, असा खूप छान होतो आणि घरच्या साहित्यामध्ये आणि आपल्या कमी भावामध्ये पण होतो बघा. बाहेरचा मसाला आपल्याला खूप महाग पडतो आणि घराचा मसाला कसा आपल्याला जरा स्वस्त पण पडतो आणि आपलं चांगलं होतं, मनासारखं पण होतो, जसा पाहिजे आपल्याला तसा करता पण येतो. तर बघा असं छान एवढा ॲरोमा सुटला की काय सुंदरच, खूप सुंदर. आणि कलर तर बघा किती सुंदर आलाय, एकदम लाल भडक असा कलर आलाय, खूप सुंदर आलाय.